तयारी करायला 2 दिवस, बनवायला 1 दिवस, खायला 10 मिनटं आणि भांडी घासा दिवसभर. असं मी का म्हणते तुम्हाला शेवटी कळेलच. तर हाय हॅलो. तर आज सकाळच्या भाजीसाठी मी चपाती बनवून घेतल्या आणि घरी मी सांडगे बनवले होते डाळीचे. त्या सांडग्याची भाजी करते बघा. एकदम साध्या पद्धतीत मी हे करते. फक्त खोबऱ्याचं वाटण घालून घेते, त्याच्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालून कांदा टोमॅटो घालून ही भाजी बनवते मी. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी बनवते तिच्यासोबत ती पॉपकॉर्न खात होती. मजा करत दोघीजणी खात होत्या. म्हटलं त्या खेळताय तोपर्यंत आपली कामं आवरून घेऊया. मग सगळी कामं आवरली आणि मग संध्याकाळी फक्त मी डाळ खिचडीच बनवणार होते, कारण की काही जेवण्याचा मूड नव्हता म्हणून फक्त डाळ खिचडी बनवली. मी 3 डाळी घेते, तुरीची, मुगाची, मसूर आणि तांदूळ. जेवढे तांदूळ तेवढीच डाळ घेते मी. आणि शेंगदाणे, बटाटा, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण घालून हे तेलामध्ये सगळं परतून घेते मी. तांदूळ पण डाळ पण सगळं परतून घेते, शेंगदाणे वगैरे. आणि गाजर पण त्याच्यामध्ये मी किसून टाकलं आहे. तर तुम्ही पण अशीच खिचडी बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये जेवढं भिजत ठेवलं होतं ना, एक अर्धा लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि जरा पातळच खिचडी बनवतो मी, म्हणून अशी मी खिचडी बनवली. आणि मग मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला की तयारी करायला 2 दिवस आणि मग खायला 10 मिनटं असं बोलले होते मी. तर ते ह्याचसाठी बोलले होते की उद्या मी इडली बनवणार होते. मग इडलीसाठी आदल्या दिवशी आपल्याला तयारी करावी लागते. तांदूळ वगैरे भिजत घालावे लागतात, वाटून ठेवावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इडली बनवायला घेतो. तर चला, मी तांदूळ भिजवले होते, ते मिक्सरला लावून घेतले आणि मग सकाळी उठून त्याची मी इडली बनवणार आहे. जर तुम्हाला इडलीचं बॅटर कसं बनवते त्याचं जर रेसिपी पाहिजे असेल, फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तांदूळ, उडदाची डाळ आणि पोहे भिजत घालून हे करत असते. हे मी वाटून घेतलं. त्याच्यामध्ये मी इडलीमध्ये साखर टाकते. साखर आणि मीठ रात्रीच भिजत टाकते. आणि मग सगळा पसारा होता आवरायचा. आता म्हटलं हे मी रात्रीचं एकदाच आवरून झोपत असते मी. रात्रीचं जर आवरलं ना आपण घर, सकाळी जरा चांगलं वाटतं. आणि मग हे असं पीठ फर्मेंटेशन झालं होतं. आता हे मी इडली बनवून घेते याच्या. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडं मी इडली शिजायला टाकली आणि मग त्याच्यानंतर सांबार करून घेतलं आणि मग चटणी केली होती थोडीशी. आणि मग दिला ह्यांना डबा भरून आणि ह्यांनी नाश्ता पण केला. नाश्ता तर करून झाला. आता बघा ही भांडी घासायची बाकी आहेत. एवढी बेसिनमध्ये भांडी पडली. आता ही घासून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.